हाय हॅलो नमस्ते, स्वागत आहे तुमचं स्मार्ट सुगरण या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण कोल्हापूर प्रसिद्ध चटपटीत मसाला टोस्ट किंवा मसाला वडा कसा बनवायचा त्याची रेसिपी पाहूयात। हे एक स्ट्रीट फूड आहे, अगदी झटपट होणारी रेसिपी आहे। घरात उपलब्ध असलेल्या साहित्यामध्येच आज आपण ही रेसिपी बनवणार आहोत। लहान मुलांना ही रेसिपी नक्कीच आवडेल, अगदी झटपट होते। तुम्ही ही रेसिपी घरी नक्की बनवून पहा। चला तर वेळ न घालवता चटपटीत मसाला टोस्ट बनवायला सुरुवात करूया। तर सर्वात प्रथम आपण एक वाटण बनवून घेणार आहोत। एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, 2 हिरव्या मिरच्या अशा प्रकारे कट करून घेतलेल्या आहेत आणि त्यानंतर चवीप्रमाणे मीठ घेऊयात आणि हे छान असं वाटण बारीक करून घ्यायचं आहे। तर बघा अशा प्रकारे जाडसर वाटून घेतलेलं आहे। एका बाउलमध्ये बेसन पीठ घेतलेलं आहे, म्हणजे चणा डाळीचं पीठ। तर हे पीठ स्वच्छ चाळून घ्यायचं आहे। त्याच्यामध्ये 1 चमचा जिरी, 1 चमचा ओवा हातावरती प्रेस करून टाकला तरी पण चालेल, अर्धा चमचा हळद, 1 चमचा बेडगी मिरची पावडर, 1 चमचा कांदा लसूण मसाला। कांदा लसूण मसाल्यामुळे ह्या ब्रेडची टेस्ट खूपच छान येते। त्यानंतर अगदी चिमूटभर खायचा सोडा घ्यायचा आहे आणि चवीप्रमाणे मीठ घ्यायचं आहे। त्यानंतर आपण जे वाटण बनवून घेतलेलं होतं ते घेऊयात आणि प्रथम हे कोरडे मसाले ह्या बेसन पिठामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत। तर अशा प्रकारे मिक्स करून झालेले आहेत। तर हे बेसन पीठ आपल्याला अगदी घट्टसर मळून घ्यायचं आहे। त्यासाठी थोडं थोडं पाणी टाकून हे छान अशा प्रकारे घट्टसर मळून घ्यायचं आहे। हे पातळ अजिबात करायचं नाही, आपण जर पातळ केलं तर ब्रेडमध्ये ते आतपर्यंत शिरेल आणि आपले टोस्ट छान अशा प्रकारे बनणार नाहीत। तर तुम्ही पाहू शकता अशाच कन्सिस्टन्सीचे हे बनवून घ्यायचं आहे। त्यानंतर ह्याच्यामध्ये घेऊयात की खूप सारी कोथिंबीर आणि मिक्स करून घेऊयात। तर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे हे बनवून घ्यायचं आहे, जास्त पातळ बनवायचं नाही। अशा प्रकारे मसाला टोस्टचे पीठ मळून तयार आहे। झाकण ठेवून 10 मिनिट रेस्ट करण्यासाठी ठेवून देऊयात। त्यानंतर अशा प्रकारे ब्रेड घेतलेले आहेत। तुमच्याकडे जर जाडसर ब्रेड भेटत असतील तर ते नक्की वापरा। आमच्या एरियामध्ये भेटत नाही, त्याच्यामुळे हे ब्रेड वापरले तरी पण चालतील। तर हे ब्रेड मधून कट करून घ्यायचे आहेत। तर अशा प्रकारे त्याचे 2 भाग करून घ्यायचे आहेत, म्हणजे ते छान अशा प्रकारे आपल्याला ते पीठ पण लावता येईल आणि तळता पण व्यवस्थित येईल। तर अशा प्रकारे ब्रेडचे मी 2 भाग करून घेतलेले आहेत। तर पीठ ह्या ब्रेडला लावून घ्यायचं आहे। आपण हे पीठ एकदम घट्टसर बनवून घेतलं होतं, त्याच्यामुळे बघा चमच्याच्या सहाय्याने अलगद अशा प्रकारे हे पीठ आपल्याला लावता येत आहे। तर अशाच प्रकारे चारही साईडनी आपण हे ब्रेडला लावून घेणार आहोत। तर अशा प्रकारे संपूर्ण लावून घ्यायचं आहे, म्हणजे त्याच्यामध्ये ब्रेडची टेस्ट खूपच छान येते। बघा संपूर्ण साईडनी लावून घेतलेलं आहे। तर हे आपण तळून घेणार आहोत। तर ब्रेडची टोस्ट तळण्यासाठी तेल हे मध्यम गरम पाहिजे। त्यानंतर ह्याच्यामध्ये अशा प्रकारे हे टोस्ट सोडून घ्यायचे आहेत। टोस्ट ह्याच्यामध्ये सोडून घेतल्यानंतर 1-2 मिनिट ह्याला अजिबात झाऱ्या लावायचा नाही। तर वरची साईड छान अशा प्रकारे तळली गेली, त्यानंतर ह्याच्या अशा प्रकारे त्याची साईड पलटी करून घ्यायची आहे आणि छान अगदी कुरकुरीत होईपर्यंत हे मसाला टोस्ट तळून घ्यायचे आहेत। तर तुम्ही पाहू शकता अगदी छान असा रंग पण आलेला आहे आणि दोन्ही साईडने अगदी कुरकुरीत होईपर्यंत आपण हे टोस्ट तळून घेणार आहोत। हे तळत असताना गॅस हा मीडियमच ठेवायचा, हाय फ्लेम करायची नाही आणि गॅसची फ्लेम जर लो ठेवली तर हे ब्रेड जास्त तेल पितील। त्याच्यामुळे मीडियम गॅसवरतीच हे टोस्ट आपल्याला तळून घ्यायचे आहेत। तर बघा दोन्ही साईडनी अगदी छान अशा प्रकारे ते कुरकुरीत होईपर्यंत तळून घेतलेले आहेत। अशाच प्रकारे अगदी कुरकुरीत होईपर्यंत दोन्ही साईडने हे टोस्ट तळून घ्यायचे आहेत। त्यानंतर आपण उरलेली सगळं टोस्ट तळून घेणार आहोत। अशाच प्रकारे मी सर्व टोस्ट तळून घेतलेले आहेत। अशाच प्रकारे अगदी 10 ते 15 मिनिटात होणारी ही रेसिपी आहे। सकाळच्या घाईमध्ये पण तुम्ही झटपट अशा प्रकारे हे मसाला टोस्ट नक्कीच बनवू शकता। तर तुम्ही हे मसाला टोस्टची रेसिपी तुमच्या घरी नक्की बनवून पहा, कशी झाली एक कमेंट करून सांगायला विसरू नका। रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि अजून जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा। त्याचबरोबर शेजारील बेल आयकॉन क्लिक करा, म्हणजे मी अशा नवनवीन रेसिपी टाकत असते त्याचं नोटिफिकेशन सर्वात प्रथम तुम्हाला मिळेल, म्हणजे तुम्ही माझी कोणतीच रेसिपी मिस नाही करणार। तर पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीमध्ये। तोपर्यंत मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा आणि सर्वात महत्त्वाचं खात राहा। तर अशा प्रकारे आपले चटपटीत कुरकुरीत मसाला टोस्ट बनवून तयार आहेत। त्यासोबत हिरवी मिरची तर खूपच छान लागते। त्या हिरव्या मिरचीला थोडंसं मीठ लावायचं आहे, म्हणजे त्याची टेस्ट आणखीनच वाढते। तर अशा प्रकारे कोल्हापूर प्रसिद्ध चटपटीत मसाला टोस्ट बनवून तयार आहेत। संपूर्ण रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।